त्याच्यावरती आतापर्यंत 4 ते 5 गुन्हे दाखल झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। त्यामुळे ही घटना बदलापूरच्या घटनेप्रमाणेच त्यापेक्षाही मोठी असल्याची चर्चा आहे। त्यामुळे या विरोधाला राजकारणी एक माझा कल्याण। हो आरामात गायकवाड आणि आता कालच ही घटना घडली। फार निंदनीय अशी घटना आहे। एक बालिका आहे, 12 की 13 वर्षाची बालिका आहे। तिचा निर्गुण खून करण्यात आलेला आहे। तिच्यावरती अत्याचारसुद्धा झालेले असेल पोलीस सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। या ठिकाणी ज्यावेळी महेश दादा गायकवाड यांना कळालं तर काल कल्याण महोत्सव या ठिकाणी 2 मिनिटाची श्रद्धांजली व्हावं त्यांनी सांगितलं की उद्या मूक मोर्चा आहे आणि मूक मोर्चाला सकाळी 9चा टाईम दिला होता। लोक घाबरलेले दिसत होते। आम्ही सकाळी ज्यावेळेस गेलो ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या विभागात, तो लोक घाबरून दहशतीखाली घाबरून त्यांनी घरं बंद केलेली होती। त्यांना विश्वास देण्यासाठी महेशदादा व काही आमची टीम त्या तिकडे गेली आणि त्यांना विश्वासात आणलं। तेव्हा कुठे हे सर्वजण आता या मोर्चामध्ये सामील झाले। एवढी दहशत या कल्याणमध्ये आम्ही किती दिवस सहन करायचे? या अत्याचाराला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल, हा बिघडलेला कल्याण जसं ते गँगपूर ऑफ वासेपूर झाला होता त्या पद्धतीने गुंडागर्दी ऑफ कल्याण झालेलं आहे। या कल्याणला समृद्धीकडे जर न्यायचं असेल तर घराघरातल्या प्रत्येक व्यक्तीने या गुंडागिरीच्या विरोधात लढलं पाहिजे। महेश दादा या गुंडागिरीच्या विरोधात आपल्या बरोबर आहेत। तुम्हाला कुठलीही अडचण झाली, कुठेही चिटपूट घटना घडली तर ताबडतोब आपण पोलीस स्टेशनला ज्या पद्धतीने तक्रार करता त्याच पद्धतीने माझी महेशदादांना विनंती आहे की आपणही एक अशी एक स्वयंसेवी एक ऑफिस खोललं पाहिजे की ज्यामध्ये त्यांना या ज्यांच्यावरती या अन्याय होतो त्यांना आपण न्याय देण्यासाठी आपली एक नागरिकांची एक टीम तयार झाली पाहिजे असं मला मनोमन वाटतं। मी तुम्हाला विनंती करतो की आपण हे करावं। पुढे 2 मिनिटं आपण स्तब्ध उभं राहून तिला श्रद्धांजली अर्पित करू। अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे। माणुसकीला काळिंबा फासणारी, माणुसकीला कलंकित करणारी घटना एका विद्रोही अशा व्यक्तीने केलेली आहे। त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी या ठिकाणी त्या चिमुकलीला त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी इथे कल्याणपूरच्या सगळ्या नागरिकांनी आज मूक मोर्चा इथे आणलेला आहे। ज्याने हे अत्याचार केलं, निष्पाप लहान मुलीचा खून केला, अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसाला निवेदन दिलेले आहे। आज अतिशय शोकांतिका वाटते की सुसंस्कृत असलेला कल्याण पूर्व शहर या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही। आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला आहे। कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा किंवा बदलापूरला जो प्रकार झाला, एन्काउंटर केलं अक्षय शिंदेचं, तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार, मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब कल्याण पूर्वेच्या जनतेला न्याय देतील। अनेक गुन्हे ह्याच पद्धतीचे दाखल आहेत। त्याला राजकीय पुढारीचा वर्दस्त आहे। त्याला जर त्यावेळेस जर सोडवलं नसतं काही राजकीय पुढाऱ्यांनी तर मला वाटतं ही अशी दुर्दैवी घटना या कल्याणपूरमध्ये घडली नसते। लोकांनी त्याच्यावरती आरोप केले, त्याच्यावरती गुन्हे दाखल केले, अशा लोकांना या कल्याणपूरमधून पळवण्याचं काम त्या कुटुंबाला केलेलं आहे आणि त्यावेळेस पोलिसांनी राजकीय बळी पडून अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मला वाटतं की तो जर बाहेरच नसता आला, 5-5 गुन्हे करून जर तो बाहेर नसता आला तर मला वाटतं ही घटना घडली नसती।
जिल्हा उपायुक्त ACPला आणि पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफला सांगू इच्छितो की अशा ज्या वेळेला घटना होतात त्यावेळेला आपल्या लिस्टवर जे जे असे कोणी आरोपी आहे आतापर्यंत त्यांच्या 4-4, 5-5 वेळा त्यांच्यावर गुन्हे झालेले आहेत. पहिला प्रथम त्यांचा बंदोबस्त करणं हे महत्वाचं आहे, म्हणजे अशा गोष्टी होऊ शकत नाही. या ठिकाणी कल्याणपूर्व आम्हाला पेटवता आलं असतं, पण महेश गायकवाडे आणि पोलीस ऑफिसरांनी विचार केला जे बदलापूरला झालं जे महाराष्ट्रात होत आहे ते या कल्याण शहरामध्ये DCPच्या हद्दीमध्ये असं होता कामा नये. हा शांततेने मोर्चा काढण्यात आलेले, तोंडाला काळी फीत लावलेले पोलीस स्टेशन हे समजू नका की आम्ही गपचीत बसलोय. पण पहिल्या प्रथम राजकीय लोकांनी त्यांना तुमच्याकडे ज्यांचा फोन आलेला असेल ते राजकीय लोकांना बी सांगा की अशा वेळेला तुम्ही येऊ नका. जर कदाचित त्यांच्या सांगून पोलीस ऑफिसरांनी कोणी काय करत असेल हे निश्चित करण्यासारखं आहे. जाता जाता इशारा देतो की आज महेश गायकवाड आम्ही सर्व लोक कल्याणपूर्व सुद्धा पेटवता आलं असतं, पण ते आमच्या बापाने शिकवले, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने शिकवल्याने शांततेच्या मार्गाने हा कार्यक्रम घेतलेला आहे. यापुढे सुद्धा अशा केसेस होणार नाही. गुन्हेगारांना सुद्धा शासन व्हायला पाहिजे. सर्वांची इच्छा आहे त्याला फाशी झालीच पाहिजे. ज्याप्रमाणे बदलापूरवाल्याला फाशी झाली याला सुद्धा फाशी व्हायला पाहिजे. आणि अशा गोष्टी कल्याणपूर्व ठाणे जिल्ह्यात होणार नाही ही दक्षता पोलिसांनी घ्यावी. आपण कालपासून सगळे एकत्रित येऊन सगळीच आपली मंडळी या ठिकाणी एकाचं कोणाचं नाव घेता येणार नाही. आपल्या सगळ्यांच्या पाठपुराव्याला यश आलेले सगळे आरोपी पोलिसांनी आत्ताच मला ACP घेटे साहेबांनी कळवलेले की आत्ताच आपण सगळे आरोपी पकडलेले आहेत आणि त्याला कठोर शिक्षा दिली जाईल असं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आले. पत्र लावून आम्ही काढणार